मध्ये आजचा जे आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 9. तर प्रत्येक क्लासमध्ये आपण 30 प्रश्न इम्पॉर्टंट सॉल्व करून देत आहे. त्याचप्रमाणे आजचा आपण क्लास स्टार्ट करूया. टर्नर सेकंड इयर थेरी MCQ इंग्लिश टू मराठीमधला क्लास नंबर 9. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द विड्थ ऑफ द टूल टू कट अ स्क्वेअर थ्रेड ऑफ द 60 मिलीमीटर अँड 9 मिलीमीटर पिच. आता प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जर 60 मिलीमीटर डायमीटर आणि 9 मिलीमीटर पिचच्या आपल्याला स्क्वेअर थ्रेड कट करायचं आहे, तर कटिंग टूलची रुंदी किती असेल हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर आधी आपण ऑप्शन आणि आन्सर घेऊ, मग समजून सांगतो का याचे कटिंग टूलचे विड्थ कशी काढायची. तर पहिला ऑप्शन आहे 4.5 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 9.5 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 9 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 8.5 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये कसा विचारलेला आहे, समजा 60 मिलीमीटर जॉबचे डायमीटर आहे आणि आपला स्क्वेअर थ्रेडची पिच किती आहे 9 मिलीमीटर. तर आपल्या स्क्वेअर थ्रेडिंग टूलच्या रुंदी किती असेल, तर रुंदी कटिंग टूलच्या रुंदी जर काढायची असल्यास स्क्वेअर थ्रेडिंग करत असताना तर पिच डिवायडेड बाय 2 असते. जसा आपला पिच किती आहे 9 दिलेला आहे आणि 9 भागिले 2 जर केला आपण तर याचं उत्तर किती येते 4.5 मिलीमीटर. तर कटिंग टूलच्या पिच असा काढला जाते, कटिंग टूलची विड्थ अशी काढली जाते, पिच डिवायडेड बाय 2 म्हणजे जेवढा पिच राहील त्याला भागाकार 2 न करायचा, जेवढा आन्सर येतील ते कटिंग टूलच्या रुंदी राहते स्क्वेअर थ्रेडिंग करत असताना. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन पिच अँड लीड ऑफ अ सिंगल स्टार्ट थ्रेड. सिंगल स्टार्ट थ्रेडमध्ये पिच आणि लीड यांचा काय संबंध आहे हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लीड इज ट्वाइस द पिच, म्हणजे लीड पिचचा डबल असते. दुसरा ऑप्शन आहे लीड इज हाफ द पिच, म्हणजे लीड इज इक्वल टू हाफ पिच, म्हणजे जे लीड असते ते पिचच्या अर्धा असते. तिसरा ऑप्शन आहे लीड इज इक्वल टू पिच, म्हणजे लीड आणि पिच बरोबर असते. तिसरा ऑप्शन आहे लीड इज हाफ पिच, म्हणजे लीड इज हाफ पिच, लीड हा पिचच्या अर्धा असते. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सिंगल स्टार्ट थ्रेडमध्ये पिच आणि लीडचा काय संबंध आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लीड इज इक्वल टू पिच. लीड इज इक्वल टू पिच म्हणजे जे सिंगल स्टार्ट असते, सिंगल स्टार्टमध्ये जेवढा पिच राहते तेवढाच लीड असते आणि डबल स्टार्टमध्ये कसं असते, जेवढा पिच राहते त्याच्यात डबल लीड असतं. जर समजा 2 mm पिच आहे तर त्याचे लीड किती राहील 4 mm. आणि सेम तसंच ट्रिपल स्टार्टमध्ये जर 3 mm पिच असेल तर त्याची लीड राहील 9 mm, म्हणजे पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट राहते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डेप्थ ऑफ हाफ इंच VSW 13 TPI सिंगल स्टार्ट थ्रेड. हाफ इंच VSW 13 TPI सिंगल स्टार्ट थ्रेडची डेप्थ किती असेल हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.025 इंच, दुसरा ऑप्शन आहे 0.038 इंच, तिसरा ऑप्शन आहे 0.049 इंच आणि चौथा ऑप्शन आहे 0.082 इंच. हे जे सिम्बॉल दाखवलेलं आहे हे इंचाचे सिम्बॉल आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, हाफ इंच VSW 13 TPI सिंगल स्टार्ट थ्रेडची खोली किती आहे, म्हणजे डेप्थ किती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 0.049 इंच. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द चेंज गियर टू कट अ ट्रिपल स्टार्ट थ्रेड विथ अ 1.5 मिलीमीटर पिच. लीड स्क्रू पिच इज 6 मिलीमीटर. आपल्याला का काढायचं आहे, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, 1.5 मिलीमीटर पिच असलेला ट्रिपल स्टार्ट थ्रेडसाठी 6 मिलीमीटर लीड स्क्रू असलेल्या लेथवर चेंज गियर किती असावे. म्हणजे आपल्याला जसं आपण गियर रेशो कॅल्क्युलेट करतो थ्रेडिंग करायच्या आधी, जेव्हा आपण चार्ट पाहून गियरचे टीथ सेट करतो, त्याचप्रमाणे या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, 1.5 मिलीमीटर पिच असलेल्या ट्रिपल स्टार्ट थ्रेडसाठी आपल्याला गियर रेशो कॅल्क्युलेट करायची आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 6 मिलीमीटर लीड स्क्रू दिलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर 45 टीथ, ड्रायव्हर 45 टीथ आणि ड्रिव्हन 60 टीथ. दुसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर 60 टीथ आणि ड्रिव्हन 45 टीथ. तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हर 60 टीथ आणि ड्रिव्हन 70 टीथ आणि चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हर 50 टीथ आणि ड्रिव्हन 100 टीथ. तर या जसा गियर रेशो आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, तर गियर रेशो कॅल्क्युलेट करत असताना फॉर्म्युला दिला जाते लीड ऑफ वर्क डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू. हा फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर ए ड्रायव्हर 45 टीथ आणि ड्रिव्हन 60 टीथ. जसा याच्यात एक कन्फ्युजन असा असते, जसं ट्रिपल स्टार्ट म्हटलेलं आहे, तर कॅल्क्युलेशन सुरू करायच्या आधी जेवढा पिच राहते आणि पिच इंटू नंबर ऑफ स्टार्टला मल्टिप्लाय करायच्या आधी, जसं 1.5 दिलेला आहे पिच आणि स्टार्ट किती आहे 3, या दोघाला जर आपण मल्टिप्लाय केला तर 45 येते, 4.5 येते. 4.5 निघाल्यानंतर जसं दोन्ही
जे संख्या आहे 4.5 आणि 6 दोघांना कोणताही सेम संख्याने गुणाकार करायचा. जसं 4.5 आणि 6 जर आपण 10 गुणाकार केला तर याचे आन्सर किती येते? ड्रायव्हर 45 टीथ येते आणि ड्रिव्हन 60 टीथ येते. नेक्स्ट क्वेश्चन, विच पॅरामीटर डिसाइड द ड्रायव्हर अँड ड्रिव्हन गिअर रेशो फॉर द थ्रेड कटिंग ऑन अ लेथ? तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? लेथ मशीनवर थ्रेड कटिंग करताना ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअर रेशो ठरवताना घटक कोणता असते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर ऑफ वर्क म्हणजे जॉबचा मोठा डायमीटर, दुसरा ऑप्शन आहे पीच, तिसरा ऑप्शन आहे रूट डायमीटर ऑफ वर्क आणि चौथा ऑप्शन आहे अँगल ऑफ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, लेथ मशीनवर थ्रेड कटिंग करताना ड्रायव्हर आणि ड्रिव्हन गिअर रेशो ठरवणारा घटक कोणता असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पीच. जेवढा पीच असते पीचवरूनच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असते, ज्या फॉर्म्युला दिलेला असते त्या फॉर्म्युलानुसार. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द स्लॉट प्रोव्हाइड इन द डिव्हाइस? आता या जे डायग्राम दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये स्लॉट असण्याचं कारण काय आहे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर कटिंग सिंगल स्टार्ट थ्रेड म्हणजे सिंगल स्टार्ट थ्रेड कापण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे सपोर्ट एक्सेंट्रिक जॉब ड्युरिंग टर्निंग म्हणजे टर्निंग करताना एक्सेंट्रिक जॉबला आधार देण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे सपोर्टिंग लेंथली जॉब ड्युरिंग टर्निंग म्हणजे लांब जॉबला टर्निंग करताना आधार देण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे फॉर मल्टी स्टार्ट थ्रेडिंग म्हणजे मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करत असताना. तर जसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, पुढील आकृतीमधील साधनामध्ये देण्यात आलेला स्लॉटचा उद्देश काय आहे? जसं हे आपण पाहू शकतो यात जे स्लॉट दिलेलं आहे तर या स्लॉटचा कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी फॉर मल्टी स्टार्ट थ्रेडसाठी. जेव्हा आपण मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करतो तर मल्टी स्टार्ट थ्रेडिंग करण्याचे 3-4 मेथड आहे. त्याच्यातलं एक मेथड आहे या ज्या फेसप्लेट किंवा लेथ मशीनच्या चकवर जे स्लॉट कटलेलं असतं त्या स्लॉटवरून पण आपल्याला मल्टी स्टार्ट थ्रेड कापता येते. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर आर मल्टी स्टार्ट थ्रेड यूज्ड? मल्टी स्टार्ट थ्रेडसाठी मल्टी स्टार्ट थ्रेड कोणत्या ठिकाणी वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फॉर इझी अलाइनमेंट म्हणजे सोप्या जोडणीसाठी. दुसरा ऑप्शन आहे फॉर क्विक ट्रान्समिशन म्हणजे जलद ट्रान्समिशनसाठी. तिसरा ऑप्शन आहे फॉर इझी एंगेजमेंट म्हणजे सोपी जोडणीसाठी. चौथा ऑप्शन आहे फॉर जनरल फास्टनिंग म्हणजे सर्वसाधारण जोडणीसाठी. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मल्टी स्टार्ट थ्रेडसाठी कोणत्या ठिकाणी वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फॉर क्विक ट्रान्समिशन म्हणजे लवकरात लवकर पॉवर ट्रान्समिशनसाठी मल्टी स्टार्ट थ्रेडचा वापर केला जातो. म्हणजे जसं कोणतीही वस्तू जर आपल्याला लवकरात लवकर उघडायचं आणि बंद करायचं आहे त्या ठिकाणी पण मल्टी स्टार्ट थ्रेड असते. फॉर एक्झाम्पल जसं आपण पाणीची बॉटल घेतो त्या पाणीच्या बॉटलाचं जे झाकण असते त्याच्यामध्ये सुद्धा मल्टी स्टार्ट थ्रेड कापलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द पिच डायमीटर ऑफ M24 इंटू 3 मिलीमीटर स्क्वेअर थ्रेड. आता या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, पिच डायमीटर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ज्याच्यासाठी आपल्याकडे जॉबचा डायमीटर 24 मिलीमीटर दिला आहे आणि जॉबचा पिच किती दिला आहे 3 मिलीमीटर आणि थ्रेड कोणता स्क्वेअर थ्रेड आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 21 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 21.5 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 22.5 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 24 मिलीमीटर. तर जसा प्रश्नामध्ये म्हटलेला होता M24 इंटू 3 मिलीमीटर स्क्वेअर थ्रेडचा पिच डायमीटर किती असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 22.5. आता 22.5 म्हणजे कसा, जसं आपण पिच डायमीटर कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला जे असते मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ. आता मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ म्हणजे जसा मेजर डायमीटर किती दिलं आहे 24 दिलेलं आहे आणि सिंगल डेप्थ म्हणजे पिच इंटू डेप्थ असते. जसा 0.5 स्क्वेअर थ्रेडचा डेप्थचा फॉर्म्युला असते 0.5 इंटू पिच. आता 3 गुणिले 0.5 केलं तर 1.5 मिलीमीटर येते आणि 24 मधून जर आपण 1.5 मिलीमीटर मायनस केला तर आपला आन्सर किती येते 22.5 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट पिच डायमीटर ऑफ M16 इंटू 2 मिलीमीटर स्क्वेअर थ्रेड. या प्रश्नामध्ये पण सेम प्रश्न विचारलेला, फक्त साईज आपला चेंज झालेला आहे. M16 आता याच्या आधीच्या प्रश्नामध्ये 24 होता आणि या प्रश्नामध्ये किती आहे 16 मिलीमीटर दिलेला आहे आणि आपल्याला का कॅल्क्युलेशन करायचं आहे, पिच डायमीटर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे स्क्वेअर थ्रेडसाठी. तर फॉर्म्युला मी आधीच सांगितलं आहे, स्क्वेअर थ्रेडचा जर कोणत्याही थ्रेडचा जर आपल्याला पिच डायमीटर काढायचा असला तर मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ हा फॉर्म्युला वापर केला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन दिलेला आहे 14 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 15 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 15.5 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 16 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे दिलेलं आहे
M16 इंटू 2 मिलीमीटर स्क्वेअर थ्रेडचा पिच डायमीटर किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 15 मिलीमीटर. 15 मिलीमीटर कसा, जसा पिच किती दिलेला आहे, पिच दिलेला आहे 2 आणि याचा सिंगल डेपचा फॉर्म्युला म्हणजे डेपचा फॉर्म्युला किती असते, पिच मल्टिप्लाय बाय 2. आता 0.5 स्क्वेअर थ्रेडचा डेप किती असते 0.5, तर 0.5 गुणिले 2 जर केला तर याचं उत्तर येते 1 mm. तर आणि 16 मधून जर 1 मायनस केला तर याचं उत्तर किती येते 15 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट पिच डायमीटर ऑफ M36 इंटू 4 मिलीमीटर स्क्वेअर थ्रेड. या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला पिच डायमीटर कॅल्क्युलेशनसाठी म्हटलेलं आहे स्क्वेअर थ्रेडचा जॉबचा डायमीटर किती आहे 36 मिलीमीटर आणि पिचचा डायमीटर पिच किती दिलं आहे 4 मिलीमीटर. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 32 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 33 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 34 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 35 मिलीमीटर. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर सी 34 मिलीमीटर. जेवढा पिच आहे पिचचा अर्धा याच्या मेजर डायमीटरमधून मायनस करायचा, डायरेक्ट निघून जाते आपला आन्सर 34 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट पिच डायमीटर ऑफ M64 इंटू 6 मिलीमीटर पिच थ्रेड. तर या प्रश्नामध्ये सुद्धा तेच विचारलेलं आहे स्क्वेअर थ्रेडचं आपल्याला पिच डायमीटर कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याकडे किती दिलेलं आहे पिच 6 मिलीमीटर. तर याचा जेवढा पिच असते पिचचा हाफ डायरेक्टली आपल्या मेजर डायमीटरमधून मायनस करून टाकायचा. जसा 6 मिलीमीटर दिला आहे, 6चा अर्धा किती असतं 3 मिलीमीटर. तर 64 मिलीमीटरमधून 3 मिलीमीटर जर आपण मायनस केला तर किती उरते आपल्याकडे 61 मिलीमीटर. तर याचे उत्तर किती आहे 61 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पिच अँड लीड इन मल्टीस्टार्ट थ्रेड. मल्टीस्टार्ट थ्रेडमध्ये पिच आणि लीड यांचा संबंध काय असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्या आधी सुरुवातीला सांगितलं होतं मी प्रश्नामध्ये का पिच आणि लीडचा काय संबंध असते, कोणता फॉर्म्युला वापर केला जाते. तर या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे मल्टीस्टार्ट थ्रेडमध्ये पिच आणि लीड यांचा संबंध काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लीड इज इक्वल टू नंबर ऑफ स्टार्ट इंटू पिच, दुसरा ऑप्शन आहे लीड इज इक्वल टू पिच डिवाइडेड बाय लीड, तिसरा ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन जे आहे लीड इज इक्वल टू पिच आहे, तिसरा ऑप्शन आहे लीड इज इक्वल टू हाफ पिच म्हणजे अर्धा पिच डिवाइडेड, आणि चौथा ऑप्शन आहे लीड इज इक्वल टू 1/3 इंटू पिच. असा प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे मल्टीस्टार्ट थ्रेडमध्ये पिच आणि लीडचा यांचा संबंध काय असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लीड इज इक्वल टू नंबर ऑफ स्टार्ट इंटू पिच. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द लीड ऑफ टू स्टार्ट थ्रेड हॅव्हिंग पिच 1.5 मिलीमीटर. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे 1.5 मिलीमीटर पिच असलेला डबल स्टार्ट थ्रेडचा लीड किती असेल. तर याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण फॉर्म्युला घेतलेला आहे पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट. जसं पिच किती दिलेलं आहे आपल्याकडे 1.5 मिलीमीटर आणि नंबर ऑफ स्टार्ट किती आहे 2. तर या दोघाचा जर आपण मल्टिप्लाय केला जसं 1.5 इंटू 2 म्हणजे 1.5 मिलीमीटरचा डबल किती येते 3 मिलीमीटर. तर याचे आन्सर किती येतील ऑप्शन नंबर बी 3 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नोज कटर विड्थ ऑफ द स्क्वेअर थ्रेड टूल. स्क्वेअर थ्रेडिंग टूलची नोज कटरची रुंदी काय असते ज्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.5 इंटू पिच, दुसरा ऑप्शन आहे इक्वल टू पिच म्हणजे पिच आणि पिचला बरोबर असते, तिसरा ऑप्शन आहे पिच डिवायडेड बाय 0.5, तिसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन आहे 2 इंटू पिच. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे कटिंग टूलची जेव्हा आपण रुंदी काढतो पिच नुसार तर रुंदी कोणत्या फॉर्म्युलानं काढल्या जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.5 इंटू पिच. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ मेनी टीथ गियर इज यूज्ड ट्रान्सलेटिंग गियर टू कट मेट्रिक थ्रेड ऑन ब्रिटिश लेथ. ब्रिटिश लेथवर मेट्रिक थ्रेड कापण्यासाठी ट्रान्सलेटिंग गियरमध्ये किती दातांचे गियर वापरतात. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर या प्रश्न जसा हा रिपीटेड प्रश्न आहे की ब्रिटिश लेथवर मेट्रिक थ्रेड कापण्यासाठी ट्रान्सलेटिंग गियरमध्ये किती दातांचे गियर वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 100 टीथचे, दुसरा 127 टीथचे, तिसरा ऑप्शन 140 टीथचे आणि चौथा ऑप्शन 135 टीथचे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ब्रिटिश लेथवर मेट्रिक थ्रेड कापण्यासाठी ट्रान्सलेटिंग गियरमध्ये किती दातांचे गियर वापरतात. ट्रान्सलेटिंग गियर म्हणजे काय असते स्पेशल गियर असते. जसं आपले गियरचे टीथ 20 पासून तर 120 पर्यंतचे टीथपर्यंत अवेलेबल असते 5-5च्या फरकाने. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 2 स्पेशल ट्रान्सलेटिंग गियर असतात 2 टीथचे. तर त्याच्यापैकी एक जे आहे ते आहे 127 टीथचे गियर आणि दुसरा असते 63 टीथचे गियर. याला ट्रान्सलेटिंग गियर म्हटलं जाते जेव्हा आपण ब्रिटिश लेथवर मेट्रिक थ्रेड कापतो किंवा
मेट्रिक क्लेथवर ब्रिटिश थ्रेड कट करतो तेव्हा या गिअरचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट गिअर रेशो टू कट मेट्रिक थ्रेड ऑन ब्रिटिश लेथ? ब्रिटिश लेथवर मेट्रिक थ्रेड कापण्यासाठी गिअर रेशो काढण्याचे सूत्र काय आहे? जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी सांगितलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिव्हन इज इक्वल टू लीड टू बी कट इन इंच ऑन जॉब इंटू 5 डिवायडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू इन मिलीमीटर मल्टीप्लाय बाय 127. दूसरा ऑप्शन है ड्राइवर ड्रिवन इज इक्वल टू लीड टू बी कट इन इंच ऑन जॉब मल्टीप्लाई बाय 127 डिवाइडेड बाय लीड ऑफ लीड स्क्रू इन मिलीमीटर मल्टीप्लाई बाय 5. तीसरा ऑप्शन है ड्राइवर डिवाइडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड टू बी कट इन मिलीमीटर इंटू TPI इंटू 5 डिवाइडेड बाय 127. आणि चौथा ऑप्शन है ड्राइवर डिवाइडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड टू बी कट इन मिलीमीटर इंटू TPI ऑन LS इंटू 127 डिवाइडेड बाय 5. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ब्रिटिश क्लेथवर मेट्रिक थ्रेड कापण्यासाठी गिअर रेशो काढायचं सूत्र काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ड्रायव्हर डिवायडेड बाय ड्रिवन इज इक्वल टू लीड टू बी कट इन मिलीमीटर इंटू नंबर ऑफ TPI म्हणजे नंबर ऑफ TPI मल्टीप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 127. Next question, what will be the effect on helix angle if diameter changes for a given lead? दिलेल्या लीड साठी डायमीटर बदलल्यास हेलिक्स अँगलवर काय परिणाम होतो हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डायमीटर डिक्रीज म्हणजे डायमीटर कमी होतील आणि हेलिक्स अँगल वाढतील. दुसरा ऑप्शन आहे डायमीटर जर कमी झाला तर हेलिक्स अँगल कमी होतील. तिसरा ऑप्शन आहे नो चेंजेस इन हेलिक्स अँगल इफ डायमीटर इन्क्रीज म्हणजे डायमीटर वाढल्यास हेलिक्स अँगलवर काही फरक पडणार नाही. आणि चौथा ऑप्शन आहे नो चेंजेस इन हेलिक्स अँगल ऑफ डायमीटर डिक्रीज म्हणजे डायमीटर कमी झाल्यास तरी हेलिक्स अँगलवर काही फरक पडणार नाही. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता दिलेल्या लीडसाठी डायमीटर बदलल्यास हेलिक्स अँगलवर काय परिणाम होतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डायमीटर डिक्रीज म्हणजे डायमीटर जर कमी झाला तर हेलिक्स अँगल काय होते? वाढते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन हेलिक्स अँगल इफ लीड चेंजेस फॉर अ गिवन डायमीटर वर्क? दिलेल्या डायमीटरसाठी लीड बदलल्यास हेलिक्स अँगलवर काय परिणाम होतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लीड जर कमी झाला तर हेलिक्स अँगल वाढते. दुसरा ऑप्शन आहे लीड जर कमी झाला तर हेलिक्स अँगल पण कमी होते. तिसरा ऑप्शन आहे हेलिक्स अँगल हॅज नो चेंजेस वेन लीड डिक्रीज म्हणजे लीड कमी झाल्यास हेलिक्स अँगल बदलत नाही. आणि चौथा ऑप्शन आहे लीड वाढल्यावर हेलिक्स अँगल बदलत नाही. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दिलेल्या डायमीटरसाठी लीड बदलल्यास हेलिक्स अँगलवर काय परिणाम होतो? त्याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लीड कमी झाल्यास तर हेलिक्स अँगल पण कमी होऊन जाते. तर आजचा जे आपला क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी MCQ यात आपण टोटल म्हणजे इम्पॉर्टंट MCQ सॉल्व करून दिलेला आहे. याच्यानंतरचा जे आपला क्लास राहतील क्लास 10 पासून पूर्ण CNC बद्दलचे प्रश्न आपण सॉल्व करून देणार आहे. इथपर्यंत आपला जे थर्ड सेमचा होता थर्ड सेम पूर्ण संपलेला आहे. याच्यानंतर आपण फोर्थ सेम जे टोटली CNC बद्दल आहे तर CNCचे पूर्ण प्रश्न सॉल्व करून देणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडलास तर आपल्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा आणि जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.